गाईस आता खूप म्हणजे एखाद्या महिन्यानंतर माझा व्लॉग येतोय. खूप सारे प्रॉब्लेम्स होते आणि मी व्लॉगिंग तर ऑलमोस्ट बंदच केलेली. मी आज आले साटपाटी गावात. माझ्या मागे बघू शकता अख्खा साटपाटी गाव आहे. तर इकडची जी गावदेवता अग्निमाता ही समुद्रात आहे आणि हा पाणी जवळजवळ एवढा असा भरलेलाच असतो. तर आता पाणी तो सुकला आणि आम्ही चाललो अग्निमातेच्या दर्शनाला. माझ्यासोबत दक्ष आणि कोण आहे रे? आयन. तर आमची ताईचा पोर आहे, दादाचा पोरगा. यांना घेऊनच मी निघाले. आता इकडे नाईटीवर यायचं कारण असं का इकडे पाण्याने यायला लागतोय बघ. सॉरी, इकडे पाण्याने यायला लागते. नाही चपला घालायची, जीन्स बीन्स घालवण्याची तरी अख्खी वाट लागते. तुम्हाला अग्निमातेचं दर्शन मी आज देणार आहे या ब्लॉगमध्ये. कंटिन्यू करा. सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला घाबरं वाटतं. मी येते तू आयन काय काढतो तू? वाड्या म्हणजे काय रे? हा, इकडे बघून बोल. शिंपल्या. काढ. किती काढून दाखवशील बघू. हा का? 4-5 ओ 4-5 खोट काढ बघू. ए लक्ष तू काय काढशील? हसते. तर दुसरीकडे बघू शकतात तिकडे बघा शिंपल्या काढायला माणसं पण आल्या. शिंपल्या कालवा काढायला लोक आल्या तिकडे आजूबाजूला. हे पण आता शिंपल्या काढायलाच चालल्या. कुठं? समोर तो केळवा बीच ना. आणि साटपाटीचा बीच. काय? शिरगावची चौपाटी. किल्ला पण आहे ना शिरगावला. चला अग्निमातेला जाऊ. आयन स्टार्ट टू वर. काय भेटलं रे? याला येत नाही. मला येते, मला शिकवले. ये बाई आटा आहे बघ. नाही चिंबोरीच असतात. काढते पाय काढ. काढ ना. काय र? मिला आणि चिंबोरा चावला. दाखव काय भेटलं. दक्षला भेटली एक वाडी. वाडी म्हणजे शिंपली. कुत्र्या पण बोलतात. काय बोलतात? कुत्र्या. आणि इकडे चिंबोरा पण आहे. नको चिंबोरा. चावेल ना. नको रे मरून दे. खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. पकड हार पकड लवकर. याला चिंबोरा पण भेटला. खूप यार खूप मोठा गेला तो. नाही आहे गावात नाही ते जास्त. दाखव रे दक्ष. निघत नाही पण. काय र? हे पकड. बाप्पा आहे बाई. आणि चिंबोरा पकडलाय. सोडतो हे नाही. हे सोड रे जाऊन दे. तर इथे आहे अग्निमातेचं. आता आपण तिकडे जाऊया, दर्शन वगैरे घेऊ. किती पण वादळ असू दे, वारा असू दे, केवढं पण असू दे, ते कधीच बुडत नाही. लास्ट ते बावटे तरी दिसतात, निशाणी असते. आणि अग्निमातेचा फेरा अजून पण गावात येते ना रे. घोड्यावर येते ना. आता आपण जाऊया अग्निमातेचं दर्शन घ्यायला. बाजूला बघा शिंपल्या वगैरे काढायला लोक आले. इकडे रेती पण काढतात. चला फायनली आलो. खूप वर्षापासून यायचं होतं अग्निमातेच्या दर्शनाला आणि आज ते दिवस फायनली आला आणि आम्ही आलो. अग्निमाते की जय. आहे अग्निमातेचं स्वयंभू स्थान आणि यो तो खांब.
हार इकडे. अच्छा, हार वरती घालत असते ना. फुलं फुलं वा. तर आहे अग्निमातेचा मुखवटा आणि आपण तर फुलं आणि वेणी इकडे वाहिली. हा अग्निमातेचा स्वयंभू रूप आहे. अजून तिकडे पण आहे, तिकडे पण आपल्याला जायचंय. तर आम्ही आणलेला हार पण इकडे आम्ही वाहिलाय. ओ अक्काच गेला. ठेव ठेव, तसंच ठेव. काय हे काय म्हणजे देवीचं? ते दगड आहे ना इकडे. पाय पड. तर इकडे पण देवीचा मान दिला जाते असं काहीतरी आहे, म्हणून आम्ही पण इकडे एक एक फुल वाहिलं. तर आता हे लोक काय करतोय, याला काय भेटत नाही शिप्या. हे पूर्ण सातपाटी गाव आहे, पक्का मोठा गाव आहे. आणि त्यांची देवी अग्निमाता एकदम समुद्रात. आता थोड्या वेळात जेव्हा इकडे सगळं पाणी पाणी बुडेल तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेल की अग्निमाता नेमकी इकडे कशी असते. खूप वर्षांनी मी सातपाटीला आली आहे. म्हणजे पहिले मी लहान असताना मामीसोबत यायची वेकेशनला वगैरे, पण मी आत्ता आली आणि खूप वर्षांनी मला देवीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि देवीचं दर्शन एवढं मस्त झालं, कोणाच नव्हतं तिकडे, आणि खूप असं पॉझिटिव्हिटी भेटली आणि खूप असं मन प्रसन्न झालं की फायनली अग्निमातेचं दर्शन चांगलं झालं. तुम्ही कधीही सातपाटीला आलेत ना तर पाणी सुकायच्या टायमिंगला इकडे नक्की व्हिजिट करा. आणि त्या देवीची काय जी स्टोरी आहे ना, तर तुम्ही गावातले कोण पण ओळखीचे असते ना ते तुम्हाला सांगतीलच. पण देवी खूप जागृत आहे आणि हे स्थान पण खूप जागृत आहे. आता ती देवी जसं असं पाणी भरेल ना, अख्खी पाण्याखाली जाईल आणि उद्या पूर्ण परत असं पेटली वाढवायला. दाखव. हे बघ, हे बघा, याला अशा इकडे बघ, याला अशा शिंपल्या बिंपल्या भेटायला लागल्यात. आणि इकडे हे सगळं खूप असते, शिंपल्या, कालवं, रेती पण बघा कशी मिळते इकडे ना. शिंपल्या, कालवं वगैरे ना अशी लोक अशी बंदरावर यायचं, शिंपल्या काढायच्या जाऊन बनवायच्या, कालवं यायची काढायची जाऊन बनवायची, असं असते इकडे. आता आम्हालाच 3-4 भेटल्या. पाण्यात इकडे आम्ही आला लांब होत होतो म्हणून आम्ही गेलो नाही. तर तोच प्रकार इकडे पण चाललाय, शिप्या काढायचा. शिप्या भेटतात का नाही बघू, झाला त्यांना भेटल्यात वाटते, विचारूया. आजी शिप्या भेटल्या का? शिप्या दाखवा ना. आजी तुमचं वय काय आहे? किती? बघा 70 वर्षाची आजी. शिप्या दाखवा. आजीने बोनस भरायला घेतले. फक्त मी तुम्हाला 1-2 दाखवते. ही पडली. तर आजीने या शिप्या आहेत ना इकडे अशा खोदून खोदून, ती आजीची सून आहे का, तिकडे वहिनी पण शिप्या शोधतात आणि इकडे आजी पण आहे बघा. कशा शोधतात तुम्ही सांगा ना जरा. माती ते काढतात, हा? एक सापडते, म्हणजे हे खणून खणून काढता. खणून काढतात. 70 वर्षाची आजी शिप्या शोधते समुद्रकिनारी येऊन. 80 पर्यंत वय आहे आजीच्या लक्षात नाही. हे घ्या, कशी खणते दाखव आजी. आजी बघा कशा. हे बघ, एक तेल भेटू दे.
कुठे भेटली तर भेटली, नाही तर भेटत पण नाही. बघा एवढं शोधेल ना, हम्म. एवढं शोधेल तेव्हा कुठे एखाद म्हणजे जाम शोधायला लागते. मग ते पण पटापट नाही सापडत. हे बघ किती शोधायला लागते तेव्हा सापडतात. बघू शकतात तुम्ही. एवढं शोधते तरी सापडत नाही. हे बघ. ती बघा भेटली का एक. नाही. तसे नाही कलर असतात. एवढं शोधते तरी नाही सापडत. दाखवा आजी, हे बघ. हातात घेऊन दाखवा ना. त्याला तुम्ही काय बोलता? याला वाटीच बोलतात. वाटी बोलता. बघा 80 वर्षाच्या आजीने शोधली शिपली. हा, आता त्यांची सून पण इकडे शिप्या शोधते. भेटले बघा. हे बघा. वहिनीला बरं भेटलं ना फास. नाही इकडे आणि गाडून त्यातून घेतले ना. दाखवा वहिनी. हे बघा वहिनी, किती वर्षापासून तुम्ही हे करता? म्हणजे किती वर्षापासून गवसता तिकडे म्हणजे शिप्या बिप्या शिवता? झाले असतील 10 वर्ष ना. म्हणजे विकायला का? काय विकतात 150, 200, 100. दाखवा तुम्हाला केवढ्या भेटल्यात. हे बघा. हाय वहिनीची झोली बघा, कवरी भरली. साडी मागे खोसली आणि तू मोबाईल. वहिनीची बघा बघा गौरी भेटले. थँक्यू वहिनी. काय करायचं मग? बरोबर आहे. काय कुठलं काम आम्ही कंपनीमध्ये नाही जात. कंपनीमध्ये नाही, हेच विकता कंपनीमध्ये अख्खा दिवस भर असते उन्हान. आम्हाला पण 2-3 भेटलेल्या. सोड ना तू. बिचाऱ्यांचा त्यांच्या ते सोड. हा टाक. हा चल सोडल्या. चला बिचाऱ्या आणायने मेहनतीशी भेटलेल्या आणायलाच. सातपाटी गावात आहे ना शिप्या कालवा यांचा क्रेज खूप आहे. आणि मी तर शिप्या कशा काढता बघितलं ना, बायका डोकऱ्या बिकऱ्या जाम इकडे क्रेज आहे. ॲक्च्युली आपण आल्यावर लग्नाला उद्याला हलत आहे. तर आजचा प्रोग्राम तिकडे काय काय मी तुम्हाला दाखवते. हां चला चला बोल. चला चला बाय. पुढंच गेला. इकडूनच उतरलेला आता इकडे परत चढायचं आहे. इट्स टास्क फॉर मी. हां एफर्ट्स लावायचे. इकडून इझी आहे. बाय बाय. हां बघा किती एफर्ट. गाईस त्या बेकार हालत मध्ये चढल्या. इकडून चढलो जस्ट. आणि आला आमच्या मामीचं घर. हा लग्नाचा मांडव. आणि हे बघा भाजी कापायला मंडळी बसलेली आहे. भाजी कापायला बसले आजी जोडीला. कोथिंबीर सोलत आहेत. आणि बघा निहिरा. आणि हा आयन आहे आणि त्याची बहीण ही निहिरा. आणि बघा तर हाय हाय कर. हाय काय करते तू निहिरा? नवरीच्या घरातलं देवीचं गाभारा. ही जी गणपतीची मूर्ती आहे आणि सर्व काय काय आहे नवरात्रीसाठी. आमच्या नवरीची आता मेहंदी झाली, ऑलमोस्ट झाली. म्हणाली ताई आम्ही समुद्रावर जेवायला बसलो. समुद्रावर तुम्हाला बोललेली ना अग्निमाता बघा कशा आता पाण्यात. आता थोड्या वेळात तर हे पण नाही दिसणार, पूर्ण डुबणार. इकडे सगळं पाणी पाणी. आणि इकडे एक तर माणूस पण आहे. तो फसलाय का अडकलाय? येतोय ना? येईल तो पोचेल ना. आम्ही समुद्राजवळ जेवायला बसलो. मामी पण जेवते आमची, बाबा पण जेवते. जेवायला काय केले? जेवायला काय बनवलंय? अरे कोणच नाही बोलत. आता जेवायला काय बनवलंय? खाजरा खाजरा खाजरा
खाजरा ना भाजी कशाची गेले? वटाणे तांबूट वाटाण्याची भाजी बटाटी तांबडाची वांगी. मस्तपैकी आम्ही समुद्रावर जेवायला बसलो. समुद्रावर नाही घरी बसले तर घरी बसले समुद्रावर घर आहे तुमचा. सांग ना आपण घरी बसले तर सांग. गाईज आता आम्ही मामीसोबत पालघरला आलेलो. इकडे मी शेवपुरी खाली त्याम 5 लागली. आता सँडविच सांगितलं, बघू आता सँडविच कसं येते. तर मामी सोबत शॉपिंगला आलो. तर मामीला शॉपिंगला आलो. मामी ब्लॉगमध्ये यावाला लाजते जाण. वेळा अवतार तरी बघ माझा. मामी बोलते अवतार तरी बघ माझा. सँडविच खायला मामी खाते पण मामी लाजते. मला पालघरच्या हाराच्या इकडे मामी घेते काय ना काय. मी पालघरचं मार्केट बघतो. हा जांभलं हे काय राजनं टाळगोडे कवडे आता लगे. आजी विकायला बसले. काय राजनं टाळगोळे जांभळं. मी एक खाऊन बघू का? पहिल्यांदा काहीतरी हा फल आहे तो खात आहे. नवीन फळ आहे. मला वाटतं गोड आहे. खोटं बोलेल. कशाला कितीला? 20 रुपये वाटा. घे ग एक वडा. मामीला घ्यायला लावला मी. मामीला जरा खर्च देते. मामी मामी ब्लॉग मध्ये यायला लागते. मी शॉपिंगला बघा पालघर स्टेशन जवळ आलो. ही फिरते आमची मामी. आता पालघर वरून आम्ही चाललो सातपाडीला. लेट्स गो. मी जायला भूत. आता आम्ही चाललो सातपाडी गावन. आणि सातपाडी गावन तुम्हाला थोडं मी दाखवते. सातपाडीचा गाव कसा आहे तो. गाईज आपण आता सातपाटी गावात एंट्री करतो. सातपाटी गावची आईस फॅक्टरी इकडे आहे. आणि इकडे असं छोटंसं क्रिकेट मैदान आहे. सातपाटी गाव तुम्ही बघू शकतात आपल्या ब्लॉगिंग मधून. जो आहे सातपाटी गावचा नाका. आणि हा आहे राम मंदिर. त्यांचं सगळ्यात बेस्ट लोकेशन हा आहे सातपाटी गावचा राम मंदिर, जिकडे आपण उद्याला येणार आहोत. आज नाही. आता आपण डायरेक्ट गावात जाऊया. तर इकडून जातात सातपाटी गावात. कोलीवाड्यात महाराज असतात बघा. आता इकडून नाही. सातपाडीचा बाजार. सातपाडीचा बाजार. यो आहे सातपाडीचा गाव. पक्का मोठा आहे. मी तुम्हाला एकच गल्ली दाखवते. जाम मोठा गाव आहे. काय काय देवाचं आहे मामी. हो रस्ते खारीभाऊ यांची खारीभाऊ सातपाडीची. यो हाय सातपाटी गाव. याची हळद आहे. तर हळदीला मावरा आहे. हे बघा सकला. अजून काय फलयन. काय सांगते आई. आई काय सांगते. हे दात नाही उघडणार ते तुला. पोट फाटेल. ठेवले 11 तारखेला. येस. हा? ही सगळी उद्याची तयारी सगळी. वेगळं कशाला करायचं एका घरात. ताईच्या आमच्या मेहंदीचं शूट चालू आहे. तर ताईला पोजच नाही माहिती. मावऱ्या दादानी कापलंय. पण उगीच शोशाने आमच्या वैभव दादाची चाललंय. वैभव होल ना बर्फ मारून आज. हा इकडे बघ. लाजते तो. अशा प्रकारे आजचा दिवस आमचा झाला ना. आता आम्ही झोपतोय बिकॉज उद्या हळद आहे. उद्या जाम कामान सगळ्यांना लवकर. बाय.